सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण मकर राशीच्या पुरुषांचा संसार खऱ्या अर्थाने कसा असतो, वेगवेगळ्या राशींच्या पत्नीबरोबर मकर पुरुषांचं आयुष्य कसं बदलतं, हे आपण अगदी साध्या, सोप्या, सरळ भाषेत समजून घेणार आहोत. तसं पाहिलं तर मकर ही राशी खूप वेगळी आहे. बाहेरून शांत आणि आतून खूप मजबूत. काम करणं, जबाबदारी घेणं, सहन करणं हे सगळं मकर पुरुष सहज करतात. पण येथे एक मोठी समस्या आहे. त्यांच्या भावनांमध्ये थोडा कोरडेपणा असतो आणि हाच मुद्दा मकर राशीच्या पुरुषांच्या संसारात मोठा अडथळा निर्माण करतो. आता तुमची मकर रास आहे हे तुम्ही कसं ओळखाल? आपली जी कुंडली असते, जन्मपत्रिका असते, त्याच्यामध्ये 10 अंकामध्ये जर चंद्र लिहिला असेल, तर तुम्ही मकर राशीचे आहात हे समजून चला आणि आपल्या पत्रिकेमध्ये कुंडलीची जी चौकट असते, त्या चौकटीमध्ये पहिल्या घरामध्ये जर 10 अंक लिहिले असतील, तर तुम्ही मकर लग्नाचे आहात हे समजून चला. कारण मकर लग्न आणि मकर राशी, चंद्र राशी या दोन्ही गोष्टींना हे वर्णन तंतोतंत लागू होऊ शकतं. आता आपण एक-एक करून राशी पाहूया. आता जर मकर राशीला मेष राशीचा जोडीदार असेल, तर यांच्या जीवनात काय घडतं हे आपण समजून घेऊया. आता मेष आणि मकर इथे काय आहे, तर इथे पूर्णपणे विरोध आहे. आता मकरेचा माणूस कसा असतो, तर तुम्ही एकदम शांत, विचार करून निर्णय घेणारे असता आणि मेषेची पत्नी थेट थेट अगदी लगेच रिएक्शन देणारी, तापट असते, पटकन प्रतिक्रिया देणारी असते. त्याच्यामुळे मकर राशीचा पुरुष नेहमी मागे-मागे राहून कामं करणारे आणि मेषेची पत्नी सतत पुढे-पुढे जाणारी, पुढे राहून नेतृत्व घेणारी. त्यामुळे इथे काय होतं, शेवटी नवरा हा नवराच असतो. त्याच्यामुळे स्वतःला एक दुय्यम भूमिका घ्यावी लागते किंवा आपण मागे राहतोय आणि पत्नी पुढे राहते. याच्यामुळे मनाचा संघर्ष खूप होऊ शकतो. पण एक लक्षात घ्या, तुमचं शांत धोरण आणि तिचा उत्साह याचा जर आपण समतोल साधला, तर संसार तुमचा नक्की चांगला होतो आणि जर नाही साधला, तर संघर्ष हा निश्चित आहे. आता आपण मकर राशीला वृषभ राशीचा जोडीदार असेल, तर इथे काय सीन असतो हे समजून घेऊया. आता ही जोडी मकर आणि वृषभेची बऱ्यापैकी जुळते, कारण तुम्ही दोघंही अगदी व्यावहारिक असता. तुम्ही दोघंही जमिनीवर पाय असणारे असता. पण दोघांच्या स्वभावात फरक एवढाच, की मकर राशीचा पुरुष जास्त गंभीर आणि वृषभ राशीची पत्नी जीवनाचा आनंद मनसोक्त घेणारी असते. मकर राशीचा पुरुष जास्त विचार करणारा असतो आणि वृषभेची पत्नी जे आहे ते आनंदाने जगा. ती घर सुंदर ठेवते, तर तुम्ही ते कसं टिकवून ठेवणार याच्यासाठी प्रयत्न करता. थोडं तुम्ही हलकं घ्या आणि ती थोडी गंभीर झाली, तर ही जोडी अधिक सुंदर होऊ शकते. ही काळजी नक्की आपण घ्यावी. आता आपण मकर राशीला जर मिथुन राशीचा जोडीदार असेल, तर यांच्या जीवनात काय घडतं? मकर आणि मिथुन ही जोडी जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने ही षडाष्टकातील या राशीचं जोडपं आहे. षडाष्टक म्हणजे काय? तर मकरेपासून मिथुन ही 6वी राशी येते आणि मिथुनेपासून मकर ही 8वी राशी येते. त्याच्यामुळे शक्यतो या दोन्ही राशींनी एकमेकांशी विवाह करू नये. अ, कारण काय आहे, मकर ही चर राशी आहे, स्त्री राशी आहे, पृथ्वी तत्वाची राशी आणि वैश्य वर्णाची राशी आहे. आणि आपण मिथुन राशीची जर पत्नी असेल, तर मिथुन रास काय आहे? तर मिथुन ही द्विस्वभावी राशी आहे, पुरुष तत्वाची राशी आहे, वायू तत्वाची राशी आहे आणि शूद्र वर्णाची राशी आहे. त्यामुळे इथे काय होतं? मकरेचा पुरुष एकदम पोक्त, गंभीर आणि शांत स्वभावाचा. तर मिथुन राशीची पत्नी थोडी बालिश, हलकी-फुलकी आणि सतत अनावश्यक बडबड करणारी. तुम्ही अबोल, तुम्ही सतत तुमच्या कामामध्ये व्यस्त असणारे, तर ती बोलणारी. ह्याच्यामध्ये काय होतं, की मिथुन राशीची पत्नी तिच्या हातापेक्षा तोंड जास्त चालवते. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत इथे विरोध दिसतो, स्वभावामध्ये विरोध दिसतो. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुमचे राशीस्वामी शनी महाराज आणि तिचा राशीस्वामी बुध. हे दोघंही एकमेकांचे मित्र आहेत. म्हणून ही जोडी मैत्र षडाष्टकात धरली जाते. परंतु जिथे षडाष्टक योग येतो, तिथे शक्यतो विवाह करणं टाळावं किंवा जर आपलं आता लग्न झालेलंच असेल, तर दोघांनीही एकमेकांकडून शिकायला सुरुवात केली, तर संसार तुमचा नक्की चालतो. नाहीतर गैरसमज हे नात्यामध्ये वाढू शकतात. इथे काळजी घेणं फार आवश्यक आहे.
आता आपण मकर राशीला कर्क राशीची पत्नी असेल, कर्क राशीचा जोडीदार असेल, तर इथे काय होतं, यांच्या जीवनात काय घडतं हे आपण समजून घेऊया. तसं पाहिलं तर ही जर पत्रिकेनुसार आपण बघितलं तर मकर आणि कर्क ही नैसर्गिक जोडी आहे. तुम्ही स्थिरता देता, ती भावना देते. तुम्ही व्यवहार देता, कर्क राशीची पत्नी प्रेम देते. दोघांनीही जर एकमेकांना समजून घेतलं तर तुमचा संसार खूप सुंदर होतो. आता आपण मकर राशीला जर सिंह राशीची पत्नी असेल किंवा सिंह राशीचा जोडीदार असेल, तर यांच्या जीवनात काय होतं हे समजून घेऊया. ही जोडी जर आपण म्हटली तर ही जोडी म्हणजे खरोखर दोन टोकाच्या माणसांची भेट आहे. इथे मृत्यू षडाष्टक योग होतो, त्यामुळे विवाह करू नये, विवाह टाळावा. असं सांगितलेलं आहे आणि आतापर्यंतचे अनुभव असे आहेत, की ज्या षडाष्टकातल्या राशी आहेत किंवा षडाष्टक योग होतो, तर शक्यतो विवाह न केलेला बरा. आता सिंह काय आहे? तर सिंह ही राजराशी आहे, क्षत्रिय वर्णाची आहे, अग्नी तत्वाची आहे, सूर्याची स्थिर राशी आहे आणि मकर राशी काय आहे? तर ही वैश्य वर्णाची, पृथ्वी तत्वाची, शनीची चर राशी आहे. सिंह पत्नी कशी असते? तर ती अधिकाराची असते, तापट असते, राणीसारखी असते. आणि तुम्ही सोशिक, शांत, निश्चयी, स्वतःची कामं स्वतः करणारे असता. म्हणूनच इथे प्रश्न काय निर्माण होतो, की सिंह राशीच्या राणीला तुमच्यासारखा कष्टकरी नवरा कसा भावणार आणि तुम्हाला ही राणी कशी झेपणार? हाही एक मोठा प्रश्न आहे. आणि जर सिंह राशीची पत्नी असेल, तर घरात सगळीकडे तिचाच आवाज, तिचीच हुकूमत आणि तुम्ही फक्त ऐकणारे असता. आता आपण मकर राशीला कन्या राशीचा जोडीदार असेल, तर यांच्या जीवनात काय घडतं? आता इथे कसं आहे, हे दोघंही व्यावहारिक लोक आहेत, बारीकाईने पाहणारे आहेत, पण दोघंही टीका करणारे आहेत. यांच्यामध्ये भावना कमी असतात, विचार जास्त असतात. पण यांनी जर एकत्र येऊन काम केलं, तर संसार नक्की नीट चालतो. आता मकरेला तूळ राशीचा जोडीदार असेल, तर काय होतं हे समजून घेऊ. तूळ राशीची पत्नी कशी असते? तूळ राशीचा जोडीदार आनंदी असतो, कलाप्रेमी असतो, तुम्ही गंभीर असता. ती लोकांमध्ये रमणारी, तुम्ही स्वतःमध्ये रमणारे. पण दोघांनी जर समतोल साधला तर जीवन नक्की सुंदर होतं. आता मकर राशीला वृश्चिक राशीचा जोडीदार असेल, तर इथे काय होतं, की दोघंही खूप खोल विचारांचे असतात, पण ती टोचून बोलणारी असते आणि तुम्ही मनातल्या मनात ठेवणारे, तुम्ही गप्प राहणारे असता. विश्वास आणि नियंत्रण इथे अतिशय आवश्यक आहे या नात्यामध्ये. आता मकरेला जर धनु राशीचा जोडीदार असेल, तर इथे काय होतं हे समजून घेऊया. तर धनुराशीची पत्नी कशी असते? ती स्पष्ट बोलणारी असते, मोठ्या विचारांची असते. तुम्ही व्यावहारिक असता, ती पुढे राहणारी असते. तुम्ही शांतपणे काम करणारे असता. जर दोघांनी एकमेकांचे गुणदोष स्वीकारले, तर प्रगती नक्की होते. आता मकर राशीला जर मकरेचाच जोडीदार असेल, तर मात्र इथे काय होतं हे समजून घेऊया. आता इथे काय आहे, दोघंही समसमान, दोघंही सारखेच शांत, गंभीर, कामसू, भांडणं कमी करणारे, पण आनंदही कमी यांच्या जीवनात. जीवन स्थिर आणि यांचं जीवन कोरडं असतं. आता आपण मकर राशीला कुंभ राशीचा जोडीदार असेल, तर इथे काय होतं हे समजून घेऊया. या दोघंही मकर आणि कुंभ शनीच्या राशी आहेत. कर्तव्य जास्त, भावना कमी. जीवन चालतो पण रंग यांच्या जीवनात कमी असतात. आता मकरीला मीनेचा जोडीदार असेल, तर इथे काय होतं? ती भावनिक असते, भाबडी असते, तुम्ही व्यावहारिक असता, ती प्रेमाने जिंकते, तुम्ही विचाराने जिंकता. तुम्ही तिच्या जर मीनेच्या पत्नीच्या भावना समजून घेतल्या, तर संसार नक्की चांगला होतो. शेवटी एकच गोष्ट सांगते, मकर राशीने हट्टीपणा, कोरडेपणा थोडा कमी केला, तर कोणतीही जोडी तुमच्यासाठी सुंदर होऊ शकते. आता तुमची रास आणि तुमच्या जोडीदाराची रास काय आहे, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला यापैकी कोणता विषय, कोणता व्हिडिओ आवडला हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.